1,500 रुपये काही जण चेष्टा टंगल टवाळी करतात की किती कमी आहे 1,500 रुपये। अरे ज्या गरीबाला 1,500ची किंमत माहिती आहे, श्रीमंतांच्या लोकांना काय 1,500ची किंमत माहिती आहे। जे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आलेले आहेत त्यांना काय किंमत। मला कितीतरी मायमाऊली आत्ता पण मला काय इतक्या राख्या बांधल्या। आज 1,60,00,000 महिलांना आम्ही हे 1,500 रुपये पोहोचवलेले 2 महिन्याचे 3,000 रुपये। आदितीला सांगितले, आदिती अजून राहिलेलं बघ। आमचे विरोधक म्हणतात अरे कशाची योजना, हे चुनावी जुमला आहे इलेक्शनचा। अरे कशाचा चुनावी जुमला आहे, इलेक्शन येतील इलेक्शन जातील अशी कितीतरी इलेक्शन आम्ही बघितले। हे विरोधक कोर्टात गेलेत, काही त्यांचे माजी मंत्री कोर्टात गेलेत। एक तर म्हणलं नागपूरला परवा ही योजना बंद केली पाहिजे। का तुझ्या का पोटात दुखतंय, तुला गरिबाची काय कळ आहे, काय कळणार आहे। आपल्याला योजना बंद करायची नाही, उलट पुढे पण आपल्याला चालू ठेवायची। योजनेला तुमच्या 46,000 कोटी रुपये वर्षाला लागणार आणि त्याची तरतूद मी करून ठेवली। तुम्हाला माहिती आहे एवढा पैसा चांद्यापासून बांध्यापर्यंत महिलांच्या हातात गेला, त्या घरी ठेवत नाहीत, त्या बाजारात जातात। तिथला छोटा दुकानदार, आता श्रीवर्धन आहे किंवा त्याच्यामध्ये माझं मसाला आहे, तळा आहे, माणगाव आहे, रोहा आहे, त्या दुकानात जाऊन ते काहीतरी खरेदी करणार। 46,000 कोटी रुपये मार्केटमध्ये फिरणार ना, छोट्या मोठ्या दुकानदारांची दुकानदारी चालणार ना। हे अर्थचक्र आहे, हे काही थांबवून राहत नाही, हे सतत चालत असतं। या गोष्टीचा विचार देखील तुम्ही सगळ्यांनी करा। ह्याच्यातनं माझ्या श्रीवर्धन किंवा वेगवेगळ्या गावातली दुकानं पण जास्तीची चालणार आहेत। 46,000 कोटी कशाला म्हणतात, वर्षभरात तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। 2.5 कोटी पर्यंत महिलांची संख्या जाणार आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे पुढं ह्याच्यामध्ये वाढ करायची। मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलंय। माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक असा पठ्ठ्या निघाला की त्यानं त्याच्यामध्ये जवळपास स्वतःच्याच बायकोचे 28 फोटो काढले वेगवेगळे। एक काढला साडी 6 वारी, एक काढला 9 वारी, एक काढला सलवार कमीजीत, एक काढला शर्ट पॅन्ट मध्ये, असे काय एक काढला असे कमी केस करून, एक मोकळे केस करून। आता काय काय काढायचं म्हणल्यावर काय, आणि पठ्ठ्यानी 28 त्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले। त्या मला कॉम्प्युटरमध्ये कळलं चुकीचं करायचं नाही। चुकीचं जर कोणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला। मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग। मग दादा चुकलं, दादा जाऊ द्या, दादा चुकलं नाही। तुमचं जे डीबीटी आहे तिथं पैसे जातात, त्याच्यावर भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही। पण कुणी अशी गडबड केली तर ते दाखवतं, कळतं, थोडा उशीर लागतो। काय झालं, या स्कीम आम्ही जाहीर केल्यानंतर आम्हाला जेवढा वेळ, आधी ती मला म्हणली होती की दादा मला हे सगळं नीटनेटकं करायला कमीत कमी 4 महिने लागतील। आमच्या हातात 4 महिने नव्हते। मी आदितीला आणि तिच्या डिपार्टमेंटला सांगितलं आदिती 4 महिने नाही 2 महिन्यात कर। दिवसभर काम करायच्या ऐवजी रात्रंदिवस टीम बसव आणि त्याच्यामुळे थोडंसं कुठं काही राहिलं असेल, या ज्या योजना आणल्यात ह्या आपल्याला पुढे चालू ठेवायच्यात, त्या चालू ठेवायच्या असतील तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ह्या घड्याळाला बटन दाबायचं। घड्याळाला काही ठिकाणी घड्याळ असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण असेल आणि काही ठिकाणी कमळ असेल। आपल्या मतदारसंघामध्ये घड्याळ आहे, अशा पद्धतीची ही योजना आहे। कारण माझ्या हातामध्ये 6.5 लाख कोटीचं बजेट आहे। आज तुमचं स्थूल उत्पन्न राज्याचं 42 ते 43 लाख कोटीचं आहे। कसा मार्ग काढायचा, काय मार्ग काढायचा आम्हाला माहिती आहे। मी ह्याच्यात नौका नाही, 10 वर्ष म्हणजे काही नौका नाही। 10 उन्हाळे पावसाळे मी जास्त बघितले त्याच्यात, आणि त्यामुळं ही तर योजना आम्हाला तुम्हाला द्यायची दिलेलीच आहे। तशा पद्धतीनं 3 गॅस सिलेंडर फ्री, वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री। इथं महिला आहेत ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर त्यांनी हात वर करा, शेगडी। हा
52 लाख माझे कुटुंब आहेत, 52 लाख. त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट 3 गॅस सिलेंडरचे पैसे दरवर्षी येणार. तेवढे पैसे ते गॅस सिलेंडर आमच्याकडनं फ्री. बाकीचं जे काही आहे ते तुमचं तुम्ही बघायचं. एक आधार देण्याचं काम आम्ही करतोय. आदिती म्हणली दादा 17 शहरं आम्ही काढली आणि त्याच्यात 10,000 महिलांना रिक्षा खरेदी करता आपल्याला अर्थसहाय्य द्यायचं आणि 10% समजा ई व्हेकल ई रिक्षा त्याला डिझेल पेट्रोल लागत नाही. मग कशी चालती म्हणाल? ती बॅटरीवर चार्ज करायची की चालते दिवसभर. त्याच्यामुळं खर्च वाचतो. समजा 4 लाखाला रिक्षा असेल तर 40,000 आम्ही देणार. 80,000 महिलाला आमच्याकडनं फ्री आणि 80,000 तिनं भरायचे म्हणजे 1,20,000 आणि बाकीची बँक देणार. आणि मग तुम्ही ती रिक्षा चालवायची आणि त्याच्यातनं ते पैसे फेडायचे. पिंक रिक्षा. कुठं महिला बाहेर रात्री अपरात्री फिरत असतील, पिंक रिक्षा दिसली की थांबवायची. त्यांना माहिती आहे ही आपली बहिणी चालवती, ही आपली मायमाऊली चालवती, सुरक्षित. तशा पद्धतीनं आपण सुरू केलेलं आहे. मी डीपीडीसी मध्ये पण रिक्षा द्यायला परवानगी दिलेली आहे. अशा प्रकारे तिथं पण महिलांना आपण एक आधार देण्याचं काम करतोय. तिनं अजून एक कार्यक्रम घेतलाय. मुला मुलींना आता कार्यक्रम संपल्यावर 1200 नव्या कोऱ्या सायकलचं वाटप आम्ही करणार आहे. 1200. आणि ती तिच्या विधानसभा मतदारसंघात किती वाटणार आहे? 10,000. कोण आमदार कधी असं करतो का? ह्याच्या आधीचा आमदार सुनील तटकरे होते, केलं का त्यांनी? नाही केलं. बापापेक्षा लेक वस्ताद निघालीये. एक पाऊल पुढं. ते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे मुलीचे पाय कसे दिसतात तुम्ही बघा. अशा प्रकारे चांगल्या चांगल्या योजना ती सतत तुमच्या करता आणतीये. ती तुमची मुलगी आहे, ती तुमची बहीण आहे, ती आपली सर्वांची मुलगी आहे, हे लक्षात ठेवा. ती एवढा सगळा आधार त्या ठिकाणी तुम्हाला देते. आज ह्याला जोडून आदितीनं अजून एक कार्यक्रम घेतलाय. मुला मुलींना आता कार्यक्रम संपल्यावर 1200 नव्या कोऱ्या सायकलचं वाटप आम्ही करणार आहे. 1200. आणि ती तिच्या विधानसभा मतदारसंघात किती वाटणार आहे? 10,000. कोण आमदार कधी असं करतो का? ह्याच्या आधीचा आमदार सुनील तटकरे होते, केलं का त्यांनी? नाही केलं. बापापेक्षा लेक वस्ताद निघालीये. एक पाऊल पुढं. ते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे मुलीचे पाय कसे दिसतात तुम्ही बघा. अशा प्रकारे चांगल्या चांगल्या योजना ती सतत तुमच्या करता आणतीये. ती तुमची मुलगी आहे, ती तुमची बहीण आहे, ती आपली सर्वांची मुलगी आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही काळजी करू नका. पण त्याकरता महायुतीचं सरकार परत आलं पाहिजे. ते काम तुमच्या हातात आहे. ते बटन कुणाचं दाबायचं ते तुम्ही ठरवणार आहे. म्हणून आता विरोधक काय टीका करतात? अरे ह्यांचं लाडकी बहीण महिलांशिवाय ह्यांना काही दिसेनाच. असं नाही. आम्ही बळीराजा करता, शेतकऱ्याकरता 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज पंप मोफत. इथून पुढे लाईट बिल भरायचं नाही, मागचं लाईट बिल द्यायचं नाही. 44 लाख शेतकऱ्यांना जवळपास आम्ही 15,000 कोटी रुपयाचं वीज बिल ते आम्ही माफ केलं. हे आमच्या बांधवांच्या करता आम्ही मदत केली नाही. त्याच्यामध्ये 12वी डिप्लोमा आणि डिग्री घेतलेल्या मुला मुलींच्या करता आम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये पण आम्ही त्या मुलाला किंवा मुलीला प्रशिक्षण घेण्याकरता आम्ही वेतन देतोय. तू शिक, प्रशिक्षण घे 6 महिने 8 महिने आणि तुला सर्टिफिकेट देतो. तू तर स्वतःच्या पायावर तरी उभे राहा किंवा उभा राहा किंवा कुठं नोकरी त्या ठिकाणी कर. बँकेला सांगितलं अशांना मदत करायला, कर्ज द्यायला. या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. माझा आंबा उत्पादक अडचणीत आला. माझा त्या ठिकाणी फळबागा पिकवणारा कोकणमधला माझा शेतकरी अडचणीत आला तर त्याला पण मदत. काजू असेल, नारळ असेल, आंबा असेल, जी काही पिकं आपल्याकडे होतात त्याला पण कुठं मदत करण्याच्या करता आता मी काजूपासून प्रक्रिया करणारी कारखानदारी काढण्याकरता देखील भाग भांडवल देतोय.
कोकमच्या बद्दल काही करायचं असेल तर तुम्ही या पुढं, आम्ही द्यायला तयार आहेत. जसं काही भागामध्ये साखर कारखान्याला मदत करतो, सूत गिरण्याला मदत करतो, टेक्सटाईल पार्कला मदत करतो, तशा पद्धतीनं माझ्या कोकणामध्ये देखील जी फळं होतात त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी निघाली पाहिजे. काढा, पुढे या, सरकार तुम्हाला मदत करेल. आम्ही पर्यटनाला चालना देण्याच्यासाठी कोकणातील शिवकालीन 32 गड किल्ल्याचं नूतनीकरण आणि संवर्धन करतोय. त्याच्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण, त्याला उद्योगाचा दर्जा आम्ही दिलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था असं आपण करतोय. आता रायगड जिल्ह्यामध्ये रायगडच्या ठिकाणी जो किल्ला आहे ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन दरवर्षी रायगडवर साजरा करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन मिळवण्याच्या करता आम्ही ते युनेस्कोकडे पाठवलेलं आहे. कोकणातील कातळ शिल्पांना जागतिक वारसा नामांकन मिळण्याच्या करता देखील आम्ही प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने खूप कामं चाललेली आहेत. रोजगार निर्माण व्हावा म्हणून मोठी गुंतवणूक उद्योगपतींच्या द्वारे, उद्योगधंद्यांच्या द्वारे ही आपण महाराष्ट्रामध्ये आणतोय आणि त्याचंही काम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालू आहे. विरोधक खोटं बोलतायत की महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडे चाललेत. नाही, महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्रात राहावेत, उलट आणखीन उद्योग यावेत. उलट कर्नाटकमध्ये असणारा तो ह्याचा किर्लोस्कर टोयोटा किर्लोस्करचा युनिट आता आपल्या संभाजीनगरला येत आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं जागा द्या, आपण जागा दिली. आपल्या मुलांना मुलींना पण काम मिळालं पाहिजे. तुमच्या इथं पर्यटनाला चालना दिली तर इथं ते काम मिळेल. बोटिंग करायला देखील त्याच्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. अशा खूप काही योजना ह्या आपल्याला करायच्यात आणि ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचाव्यात म्हणून ही जनसन्मान यात्रा